कार्यक्रमाची दृश्य सध्या आपण पाहतोय। तर आज हा विशेष मान सन्मान प्रदान केला जातो पोलीस महासंचालकांना। IPS अधिकारी जे असतात ते त्यांची जीप स्वतःच्या हाताने खेचतात आणि त्याच क्षणांचे सध्या आपण साक्षीदार होतोय। रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आज निवृत्त होत आहेत आणि सगळे जे ज्येष्ठ IPS त्यांची अधिकारी आहेत ते जीप इथे आलेले आहेत। सध्या खेचली जाते ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या हातून। बग्गी आहे फुलांनी सजवलेली, ती सध्या इथे ओढली जाते। सगळे वरिष्ठ IPS अधिकारी सध्या आपल्याला दिसून येत आहे जे आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते देखील आहेत। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे देखील इथे उपस्थित आहेत। जे IPS अधिकारी जे महाराष्ट्र पोलीस महासंचालक या पदावरून किंवा मग मुंबई पोलीस आयुक्त या पदावरून अशा ज्येष्ठ पदावरून जेव्हा निवृत्त होतात त्यांना अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने मानवंदना ही दिली जाते। मुंबईतील राज्यातील जे ज्येष्ठ IPS अधिकारी असतात ते त्यांची जी बग्गी असते ती ओढतात आणि त्यांना एक निरोप दिला जातो। आपण बघतोय की आधी रश्मी शुक्ला यांना पोलीस परेडच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली। तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ अशा सेवेनंतर रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त होत आहेत। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक अशी त्यांची ख्याती आहे। पुणे पोलीस आयुक्त SIDच्या प्रमुख आणि अशा अनेक पदांवरती त्यांनी खरंतर काम याआधी केलेलं आहे। आणि आज त्यांनी जेव्हा त्यांचं सेवानिवृत्तीचं भाषण केलं तेव्हा देखील त्यांनी हेच सांगितलं की आता राज्यातली परिस्थिती कायदा सुव्यवस्था तर त्यांच्या काळात कशाप्रकारे कायम राहिली, निवडणुकीचं आयोजन देखील त्यांच्या काळात व्यवस्थितपणे पार पडलं। एवढंच नव्हे तर जे नक्षलग्रस्त भाग आहेत त्यातील नक्षलवाद कमी करण्यासाठी देखील त्यांचा मोठा हातभार लागला आणि हे यश हे एकट्या त्यांचं नाही आहे तर हे संपूर्ण पोलीस दलाचं अशा प्रकारे त्यांनी आपलं जो निरोपाचं भाषण होतं ते इथे केलेलं आहे। आपण बघतोय की सध्या पुलिंग ऑफ सेरेमनी रश्मी शुक्ला यांची पार पडते। महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक ह्या जवळपास 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना जे राज्यातील ज्येष्ठ IPS अधिकारी आहेत हे त्यांची बग्गी ही खेचत आहेत आणि त्यांना निरोप इथे दिला जातोय। राज्याचे नवनिर्वाचित जे पोलीस महासंचालक जे आता पोलीस महासंचालक होणार सदानंद दाते ते देखील इथे आपल्याला बघतोय की पोलीस बग्गी ओढताना आपल्याला दिसून येत आहेत। तेच नव्हे तर मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे देखील आहेत। बग्गी ओढून रश्मी शुक्ला यांना आपण पाहतोय की त्यांची बग्गी आता मैदानाच्या बाहेर आणलेली आहे आणि त्यांना मानवंदना सध्या दिली जाते असं आपल्याला दिसून येत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। रश्मी शुक्ला यांना ही मानवंदना दिली गेलेली आहे। सगळ्यात ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांची जीप त्यांची बग्गी खेचलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या या कारकिर्दीबद्दल त्यांना अभिनंदन केलं जात आहे। तर काय प्रतिक्रिया देतात हे अत्यंत उत्सुकतेचे। आराम से पीछे जाओ, आराम से पीछे जाओ, झगड़ा मत करो। पार्टीवाना है, आराम मत करो। आराम से रहेंगे तो ज्यादा आसान होगा। शुरू कर दिया अपने आप हो जाए। आज 37.5 वर्षों की सेवा के बाद मैं भारतीय पुलिस सेवा से सेवानिवृत्त हो रही हूँ। ये बड़ी नॉस्टैल्जिक फीलिंग है। महाराष्ट्र पुलिस ने मुझे बहुत कुछ दिया है, बहुत सीखा है और एक टीम ने मिलकर महाराष्ट्र पुलिस को ऊंचाइयों पर लेके आया। मुझे बहुत संतोष है और मैं महाराष्ट्र पुलिस के सभी अधिकारी और कर्मचारियों की उत्तम जीवन और उत्तम स्वास्थ्य की कामना करती हूँ। धन्यवाद। राज्याचे पहिल्या पोलीस मी पहिला महिला पोलीस महासंचालक बरोबर आहे। याच्या पूर्वी मी DG SSB होती। ते पोलीस महासंचालक फक्त पोलीस महासंचालक असतात, महिला पुरुष नसतात। हे पोलीस महासंचालकची पोस्ट जेंडर न्यूट्रल आहे। काम सारखं आहे आणि तो कामामुळे मला जे काही काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे। धन्यवाद। थँक्यू मॅम।
तर जी सेवा मी पोलीस दलामध्ये दिली आहे, भारतीय पोलीस दलामध्ये दिली आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे आणि जे अनुभव आपल्याला मिळाले त्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता आहे, अशी प्रतिक्रिया रश्मी शुक्ला यांनी दिलेली आहे. पोलीस महासंचालक हे पद जेंडर न्यूट्रल आहे. महिला पोलीस महानिरीक्षक किंवा महिला पोलीस संचालक, पुरुष पोलीस संचालक असं काही नसतं, असा विचारही त्यांनी मांडलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.